कारल्याचा डोंगर चढून आलेलो आहे। आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत, एकविराईच्या चरणापाशी। माझ्याबरोबर ताई आहेत। ताई 1942 साली हा गाभारा बांधलेला आहे। आईची मूर्ती स्वयंभू आहे। आज पाहतो की ते आपण तिचं रूप किती मोहक आहे। कधी ती दैत्यांचा नाश करते, कधी आपल्याला आपल्या लेकरू म्हणून आपल्या जवळ घेते। अनेक रूप आहेत तिची। हे सगळी रूप पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? रेणुका माता आहे ती आणि आदिशक्ती आदि भवानी आहे आणि तुम्ही म्हटल्यासारखे बऱ्याच लोकांची ती कुलदेवी आहे आणि जसं तिने दैत्यांचा नाश केला त्याचप्रमाणे ती आपल्या लेकरांना आपल्या रक्षणामध्ये ठेवत असते कायम आणि तिची विविध रूपं आपल्याला बघायला मिळतात। त्यातील एकविरा हे एका वीराची म्हणजे परशुरामाची आई म्हणून रेणुकेला एकविरा असं म्हणून तिला जे नाव पडलं की एका वीराची आई म्हणून ती एकविरा आहे। खूप लोकांना माहिती नसेल की आज आपण इथे एकविरा देवीच्या गाभाऱ्यात आहोत आणि इथे एकविरेच्या बरोबरच इथे आई जोगेश्वरीचं देखील स्थान आहे। त्यामुळे ज्यावेळेला पुन्हा तुम्ही ज्यावेळेला एकविरेला याल त्यावेळेला आई जोगेश्वरीचं देखील दर्शन अगदी आवर्जून करा। हे सगळं बघितल्यानंतर भारावून जातो। तुम्ही एक गायिकाच नाही तर एक साधक आहात। या मोठी साधना आहे तुमची। अखंड आयुष्यभर निरंतर तुम्ही आई चरणी भक्तिरस हे करत आलात, पेरत आलेला आहेत। या ठिकाणी काय शब्द सुचत आहेत? खरंच आहे ते की तिने मला स्वरांच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी भक्तांपर्यंत पोचण्याची संधी दिलेली आहे आणि हे तिचीच कृपा आहे। कारण मी म्हणेन की खूप लोकांचं संगीत लग्नानंतर म्हणजे इतकं काही करू शकत नाही, पण हिची एवढी कृपा आहे, माझ्या गुरूंची कृपा आहे की लग्नानंतरच मी नावारूपाला आलेले आहे आणि त्यामुळे म्हणजे हिचा सपोर्ट आहे आणि माझ्या सासरचा सपोर्ट आहे। त्यामुळे मी आज इथपर्यंत वाटचाल करू शकलेली आहे आणि अशीच कृपा तिची कायम माझ्या परिवारावरती, माझ्या मुलांवरती आणि आपल्या सर्वांवरती कायम असावी हीच मी तिच्याकडे प्रार्थना करते। आज मला खूप आनंद होत आहे की बऱ्याच वर्षानंतर मी एक देवीचा एक स्तोत्र मी रेकॉर्ड केलेलं आहे। कारण खूप लोक मला विचारत होते मध्यंतरी की तुम्ही नवीन काय रेकॉर्ड करता, तुम्ही गाणं बंद केलं का वगैरे, कारण रेकॉर्डिंग हे बरेच वर्ष मी केलं नव्हतं। आज खूप वर्षांनी मी एक स्तोत्र जे अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला म्हणतात सिद्धकुंजिका स्तोत्र आणि ह्या स्तोत्राच्या दर्शकांचं भाग्यच म्हणावं लागेल की अगदी ते रेकॉर्ड झालं आणि पहिल्यांदाच ऐकायला मिळणार आहे। खूप छान वाटेल। हे अगदी म्हणजे पहिल्यांदाच खरोखरच आहे, कारण हे कुठेही रिलीज झालेलं नाहीये। हे माझ्या म्हणजे ह्या स्तोत्रांनी माझी वेबसाईट मी लॉन्च करीन। शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्। शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्। येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापशुभो भवेत्। येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापः शुभो भवेत्। वातावरण आनंदित झालेलं आहे। नवरात्र असो किंवा चैत्रातली यात्रा असो, देवीचा हा गाभारा अगदी फुलून जातो। पण आज याचा आनंद वेगळा होता। हा प्रवास कधीच थांबू नये असं वाटतं आणि हा प्रवास कधी थांबत नाही, कारण की तिचं आईचा आणि लेकराचा जे नातं आहे ना त्याला कुठे स्टॉप नाहीये, निरंतर आहे, अखंडित आहे। हा प्रवास आपल्याला थांबवायचा नाही, आपल्याला अजूनही बोलायचं आहे। आता आपण गाभाऱ्यातून जाऊया बाहेर थोडंसं। दुर्गे दुर्घट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी। आपण पाहिलं हे बघा ना किती मोठं अंतर आहे। अगदी पायऱ्या वगैरे चढून इतका हा कारल्याचा डोंगर, त्या डोंगरावरती दर्शनासाठी येतात। परमेश्वराजवळ येणं हे काय सोपं नाही, किती अवघड वाटा आणि हे असतात। जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे ह्यांना लांघून
जेव्हा आपण ईश्वराकडे जातो त्यावेळेला तिची कृपा मिळते, तिचा आशीर्वाद मिळतो. आणि खरं आहे, ते बरीचशी देवळं तुम्ही बघितले, वैष्णोदेवी आहे किंवा सप्तशृंगी आहे, तर ते सगळे म्हणजे प्रवास खडतर असतो, पण शेवटी म्हणजे खडतर प्रवास जरी असला तरी त्याचा गोड शेवट असतो आणि त्याचा आशीर्वाद असतो. खूप लांबून लांबून मंडळ येतात दर्शनासाठी. तुम्ही इतकं बिझी शेड्यूल असतं तुमचं, सगळ्या गोष्टी असतात. नवरात्राचं महत्त्व तुमच्या काय आहे? नवरात्राचं शक्ती स्वरूप आहे. नवरात्र म्हणजे शक्ती स्वरूप आहे. आणि ज्याप्रमाणे मी नवरात्र बघते, कारण आमची खूप मोठी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे जवळजवळ 45 ते 50 फॅमिली मेंबर्स आमचे आहेत. आणि त्या सर्वांमध्ये मी मोठी आहे, तर मी माझ्या सासूबाईंना बघितलं, सासऱ्यांना बघितलेलं आहे. तर मला असं वाटतं की नवरात्र हा कोणा एका माणसाचा सण नाही आहे. हे बेसिकली हे आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे जे काय विचार किंवा त्यांचे समजा काही मतभेद असतील तर ते सगळे विसरून एकत्र येऊन म्हणजे आनंद उत्सव करायचा आणि म्हणजे एकमेकांना हेल्प करायचा, असं मला तरी असं वाटतं. कारण तुम्ही बघितलं असेल, बंगाल्यांची जी देवी बसते तर ती आईमध्ये उभी असते आणि सिंहावरती सवार असते. ती वरती हेड ऑफ द फॅमिली म्हणजे शिवजी असतात आणि बाकी तिचा परिवार असतो. प्रत्येकांची जी वाहनं आहेत ती परस्पर विरोधी आहेत. बरोबर. मोर आहे, साप आहे, उंदीर आहे. हां, तर पण जेव्हा ती स्वयंसिद्धा ज्यावेळेला ती उभी राहते त्यावेळेला कुणाची फॅमिलीमध्ये किंवा कुणाचे कितीही डिफरन्सेस असतील तरी त्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी एकोप्याने राहावे, ही मूलभूत मला असं वाटतं की नवरात्रची जी भावना आहे ती भावना आहे की सर्वांनी एकत्र येऊन आणि आनंदोत्सव आणि एकोप्याने काहीतरी एक सण करावा, आणि त्याच्यामध्ये ती प्रतीक असते, शक्तीचं प्रतीक असते. म्हणजे एकवीर आई किंवा वैष्णोदेवी असेल किंवा देवीचे अनेक रूप आहेत, आई येते, आई सगळ्या लेकरांना एकत्र आणते. अगदी सगळ्या लेकरांना, सर्व फॅमिली मेंबर्सना एकत्र आणण्याचाच हा मोठा सण आहे. नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू झालेला आहे. आपण आज कारलेला आहोत, आपण सुद्धा एकत्र आहोत. आपल्या टीव्ही समोर प्रेक्षक बसलेले आहेत, ते सुद्धा एकत्र आलेले आहेत. आणि त्याचं खरं कारण फक्त एक आहे, आईची कृपा आपल्यावरती. आपण तो प्रवास असा सुरू ठेवूया. चला. काही अंतरावरती मला आगरी कोळी बांधव दिसत आहेत. वेशभूषा अगदी पारंपरिक पद्धतीने करून आलेले आहेत. माझ्याबरोबर दत्ता भोईर मला दिसत आहेत, किसन फुलर दिसत आहेत, कोणे साहेब दिसत आहेत, सुजित दिसतोय. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भोईर साहेब, गेले बरेच वर्ष तुम्ही इथं येत आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जितक्या वेळा इथं येत आहे तितक्या वेळा तुमची सगळ्यांची गाणी आम्हाला कॅसेटवर ऐकायला मिळतात एकवीर आईची. काय सांगाल तुम्ही? ह्या सर्व गोष्टीला सर्वप्रथम म्हणजे आई एकविरेचा आशीर्वाद आहे, म्हणूनच आम्ही आगरी कोळी किंवा आम्ही कलाकार असून आम्ही आमची संस्कृती सर्वप्रथम जपण्याचा प्रयत्न करतोय, संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आई एकविरा देवीच्या कृपेने, आशीर्वादाने आज आमची आगरी कोळी संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर सर्व बाहेर देशातही आज तेवढी प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जे आले होते त्यांनाही आम्ही कोळी गीतावरती नाचवलं. एवढी आमच्या कोळी गीतामध्ये आम्हाला ती गाणी ऐकायला आवडेल. गाणं एखादं होऊ द्या कोळी गीत एकवीर आईचं. चैता पाकाचे महिन्यामधी गो, चैता पाकाचे महिन्यामधी नागू चाफ्याला फुलू येती गो, चाफ्याला फुलू येती. आई तुझे दाराशी नागू चाफा गो, आई तुझे दाराशी नागू चाफा. आई तुझा कणाशी भरू खोपा गो, कणाशी भरू खोपा. उतरलो डोंगुराचे करलो डोंगुराचे खली. आई तुझा बरी येला बाजार गो, बरी येला बाजार. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली आगरी ये लोकांना गो, कोली ये लोकांना. आई माझी कोणाला पावली, आगरी कोळ्यांना पावली. किसन फुलोरे यांच्याकडे जाऊया. किसन फुलोरे, विविध गाणी तुम्ही सादर केलेली आहे. आई माझी कोणाला पावली दत्ता भोईर म्हणतात. तुम्ही आईला काय विनवणी कराल तुमच्या गाण्यातून? आई मी येतोय दर्शनाला, मला अडवलं टोल नाक्याला. आई मी येतोय दर्शनाला, मला अडवलं टोल नाक्याला. आई मी येतोय दर्शनाला, मला अडवलं टोल नाक्याला. आई मी येतोय दर्शनाला, मला अडवलं
हरवलं टोल नाक्याला. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा यो घाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा यो घाटू. खंडाळ्याचा यो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. खंडाळ्याचा यो घाटून ती माझ्या एकविरे आईची वाटू. विविध ठिकाणी कार्यक्रम करत असता सगळ्या कलाकारांना घेऊन तुम्ही काय सांगाल? यावेळी मला सांगावंसं वाटतं, संस्थांचा आभार मानावंसं वाटतं, तळे साहेबांचा आभार मानावंसं वाटतं. सुजित, पारंपरिक आई माझी कोणाला पावली ऐकलं, त्याच्यावरती फुलोरे साहेबांनी एक वेगळं गाणं केलं. तरुणांना एक वेगळी ऊर्जा देणारी गाणी तुझ्याकडे असतात, काय सादर करशील आता तू? माझं एक आपल्या परिचयाचं गाणं अशा सर्वांच्या उदोबला होतं ते गाणं. माझे आई माऊली ताऊ दो दो माझे एक विरे ताऊ दो दो. माझे आई माऊली ताऊ दो दो माझे एक विरे ताऊ दो दो. हे उदो बोला उदो माझे आई माऊली ताऊ दो. हे उदो बोला उदो माझे आई माऊली ताऊ दो. ते सगळ्यांशी बोलून एक बोलतात ना की माहोल तयार होतो असा, की भक्तिभावाच्या रसात आपण सगळे नाहून गेलो. पारंपरिक गाणं झालं आई माझी कोणाला पावली, ते अगदी उदो उदो. हा उदो उदो 9 दिवस चालणार आहे. परत एकदा आपण जयकारा करूया आई माऊलीचा. हा उदो उदो आपण सुरू ठेवूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू ठेवूया. मंगळवारपर्यंत हा नवरात्रोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस जो महानवमीचा आहे तो सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे. पहाटे 5 वाजता ह्या होम हवनाला सुरुवात होईल आणि सर्व भाविक ह्या ठिकाणी येऊन अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये दर्शन घेते अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. डोंगराचे खाली गहू पर डोंगराचे खाली. नाही तुझा भरलेला बाजार ग भरलेला बाजारो. ना बाजार कशीचा भरला ग बाजार कशीचा भरला. बाजार निकोले दवण्याचा ग निकोले दवण्याचा. एका भक्ताने आईकडे मागणं केलं, आई आमच्यावरती जे काय संकट आलेलं आहे ते संकट दूर झालं पाहिजे. देशावरती खूप संकट येतात, घुसखोरी होते, अतिक्रमण होतात, त्याच्यातून अनेक जीव जातात. खरी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आज सगळ्यात मोठा शत्रू हा मनुष्याचा अहंकार आहे, इगो आहे. आणि आज आईच्या चरणी मी हेच मागते की आपल्यावरती वेगवेगळ्या दिशेने जे आक्रमण होत आहे, आपल्यावरती जे शत्रू आपल्यावरती हावी होत आहे, तर म्हणजे जे अटॅक करतायत, तर मी आज आईच्या चरणी प्रार्थना करते की ती महिषासूर मर्दिनी आहे आणि तिने नेहमी शत्रूंचा नाश केलेला आहे. त्यामुळे याही प्रसंगामध्ये तिने आम्हाला विजय प्राप्त करून द्यावा आणि लोकांमध्ये सामंजस्य यायला पाहिजे. म्हणजे सामंजस्य आलं पाहिजे. आणि आई किवीराकडे आपण हेच मागणं करूया, मी तुमच्याकडनं आपण दोघंही मागणं करूया. हो, अगदी ते तर आहेच. आणि एक मला अगदी म्हणजे आवर्जून मला सांगावं असं वाटतं, कारण एक सिंगर ते मी आहेच, समाजामध्ये देखील सोशल ह्याच्यामध्ये देखील मी पदार्पण केलेलं आहे. आणि मी बघते की म्हणजे मला असं वाटतं की मला माझ्या देशाचा जरूर अभिमान आहे. म्हणजे इतकं व्हरायटी आणि इतकं व्हेरीड हे असलेलं असं आपला देशच आहे. ॲट द सेम टाईम थोडीशी मला अशी भावना जरूर जाणवते की हा एकच देश आहे जिथे आपल्याला आपण जे आहोत ते आपण वी आर प्राऊड टू बी सो अँड सो असं म्हणणं कुठेतरी म्हणजे म्हटलं तर चालेल ना. असा डाऊट कशाला यायला पाहिजे, असं नाही यायला पाहिजे ना. म्हणजे आपण आपला जो काही जन्म आहे तर तो काय आपल्या चॉईसने झालेला नसतो. वी आर बॉर्न इन टू अ सर्टन वॉट कम्युनिटी म्हणा की वॉट, बट इट्स ओके. म्हणजे जर का इफ यू आर बॉर्न ते आपण अमुक आहोत, ओके, तर ते म्हणण्याला आपल्याला ती भीती का असायला पाहिजे की त्याला आवडेल ना का, त्याला आवडेल ना मी म्हटलं तर. म्हणजे सगळे समान आहेत, अगदी मग ते माणसात असो किंवा आईच्या दरबारी असो. जय देवी
महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण हा प्रवास आहे आपला एकविरा देवीचा. नवरात्र उत्सव साजरा होतोय. नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं मी आधी पण सांगितलं की सगळ्यांनी एकोप्याने येऊन आणि सात्विक पद्धतीने हा उत्सव साजरा केला पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी आता मी बोलले की संतुलतेने किंवा एकमेकांविषयी सामंजस्य किंवा एकमेकांविषयी टॉलरन्स पाहिजे आहे, तर अशा गोष्टींनी मला असं वाटतं की बेसिकली हा उत्सव त्याच्याविषयी आहे. अतिशय एकोप्याने ठेवणारा हा उत्सव आहे. नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. माझ्याकडनं IBN लोकमतकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा एकविरा देवीच्या दर्शनाचा आजचा प्रवास जो आहे तो आपण इथेच थांबवतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.